मंडळी, जर तुम्ही कपड्यांचा व्यवसाय करताय आणि जर तुम्ही व्यवसाय करण्याचा विचार करताय, तर तुम्हाला एक अशी जागा पाहिजे तिथं तुम्हाला 2 पैशांचा मुनाफा व्हायला पाहिजे, ना की तुमचं नुकसान व्हायला पाहिजे. तर मंडळी, अशी जागा एक आहे. सुरतमध्ये भरपूर असे ठिकाणे आहेत जे मॅन्युफॅक्चरिंग करता, स्वतः बनवता. म्हणजे तुम्ही बघता ना मार्केटमध्ये 30 रुपये 40 रुपयाला साडी, ते काही नसतो, त्याच्यामध्ये काही मार्जिन नसतो. तर तुम्ही एक मॅन्युफॅक्चरिंगसोबत जोडा, जे तुम्ही त्याची पूर्ण जानकारी घ्या. ते कपडे कसे बनवता, काय प्रकारे प्रोसेसिंग करता, काय प्रकारे किती मीटरचा कपडा असतो, कुठला कपडा असतो, किती मीटरचा कपडा असतो, कपड्यांचे काय काय नावं आहेत, सर्व काही जानकारी मी तुम्हाला देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत, पूर्ण जानकारी तुम्हाला मी देणार आहे. कारण की सुरतमध्ये भरपूर असे व्यापारी आहेत जे फेक व्हिडिओ बनवतात. 30 रुपयामध्ये 40 रुपयामध्ये 50 रुपयामध्ये साडी दाखवता आणि तुम्हाला सुरत बोलावून घेता आणि तुम्ही त्यांच्या भरोसावर एवढा लांब येता. आपले महाराष्ट्रातून खूप सारे कस्टमर येतात, जसं मुंबई आहे, पुणे आहे, नाशिक आहे, कोल्हापूर आहे, शिरपूर आहे. महाराष्ट्रातून लांब लांब तुम्ही कस्टमर येता आणि ते इथं बघता का व्हिडिओमध्ये दाखवता काय, देता काय, त्या हिशोबाने प्रोसेस होते. तर या फ्रॉडच्या चक्करमध्ये नका फसू. तुम्ही ज्याचा पण व्हिडिओ बघताय ना, पहिला एकदा त्याची पूर्ण जानकारी घ्या. तो रिअल मॅन्युफॅक्चरर आहे का फेक आहे. रिअल मॅन्युफॅक्चरिंग ओळखायचं आहे ना तुम्हाला, तर त्याची प्रोसेसिंग बघा, त्याची कपडा क्वालिटी बघा, त्याचे रेट बघा, प्लस तो तुम्हाला काय बोलतो आहे, त्या बोलण्याची त्याची लँग्वेज बघा. का तो तुम्हाला जो बोलतो आहे त्या रेटमध्ये तो कपडा देणार आहे का नाही देणार आहे. कारण की व्हिडिओमध्ये 40 रुपयामध्ये दाखवता आणि सुरत आल्यानंतर तुम्हाला ते वस्तू 100 रुपयामध्ये देता. तर अशी वस्तू घेता आणि तुम्ही सुरतमध्ये फिरून फिरून थकून जाता. बात करू सुरतचे असे भरपूर व्यापारी आहेत. जर तुम्ही सुरत येत आहे तर एक दिवस तर मार्केट सर्वे करा. मार्केट सर्वे करा मीन्स की तुम्ही मार्केट फिरा. तुम्हाला भरपूर इथं मार्केट आहे, जसं मिलेनियम मार्केट आहे, ग्लोबल मार्केट आहे, बॉम्बे मार्केट आहे, अवध मार्केट आहे. सुरतच्या रिंग रोड एवढा मोठा मॅन्युफॅक्चरिंग होलसेल मार्केट आहे. तिथं तुम्ही सर्वे करा. 10 दुकानं फिरा. कोणाचं रेट बरे आहेत, कोण कशी रेटमध्ये देतो आहे आणि कोण कसा कपडा देतो आहे, ते वस्तूची तुम्ही जानकारी घ्या. त्याच्यानंतर तुम्ही खरेदी करा. मग खरेदी केल्यानंतर तुम्ही बघा का तुमच्या एरियामध्ये कुठला कपडा जास्त चालतो आहे. तुमच्या एरियामध्ये जो कपडा जास्त चालतो आहे ना, ती वस्तू तुम्ही घ्या. जसं आपलं महाराष्ट्रामध्ये पैठणी आहे, सिल्क आहे, या टाईपचे भरपूर आयटम चालते. प्रत्येकांचा टेस्ट वेगवेगळा असतो. जसं गुजरातचा टेस्ट अलग आहे, महाराष्ट्राचा अलग आहे, UP, बिहार, ओडिसा, झारखंड, कोलकाता, सर्वांच्या टेस्ट अलग अलग आहे. स्टेट वाईज मीन्स के आपल्या एरियामध्ये जे वस्तू चालते ना, त्याचं कलेक्शन तुम्ही जास्त ठेवा. असं नाही का तुम्ही महाराष्ट्रातले आहेत तुम्ही गुजरातचा टेस्ट ठेवला तर तुमचा बिझनेस नाही होणार आहे. तर हे वस्तू ते तुम्ही अगोदर तर तुम्ही हे वस्तूची जानकारी घ्या का तुमच्या एरियामध्ये काय वस्तू चालते. पहिली गोष्ट तर हे का जर तुम्ही कपड्यांचा व्यवसाय करताय आणि तुम्ही मार्केटमध्ये बघताय, तर तुम्हाला अगोदर तर तुम्हाला कपड्याची नॉलेज घ्यायला पाहिजे. कपड्याची नॉलेज कशी भेटते, अगोदर तर तुम्ही हे वस्तू बघा का कपडा किती मीटरचा असतो. सर्वात पहिली गोष्ट तर हे का जे आपण साडी घेतो आहे ते प्रॉपर किती मीटर असते. जसं की 6 मीटर असते, 5 मीटर असते का 6.5 मीटर असते. ते वस्तू ते अगोदर तुम्ही जानकारी घ्या का प्रॉपर बाया किती मीटरची साडी घेतात. का कपडा कसा बनतो, कपडा बनण्याची प्रोसेसिंग काय आहे, काय प्रकारे कपडा तयार होतो आणि कुठल्या कपड्याचं काय नाव आहे आणि तो कपडा किती रुपये मीटर भेटतो. हे वस्तू सर्वांची तुम्ही जानकारी घ्या, तर तुम्ही सक्सेसफुल बिझनेसमॅन बनू शकता. बाकी तुम्ही खूप सारे व्हिडिओ बघितले असतील ज्याच्यामध्ये लोक दाखवता का वो फॅक्टरी आहे, आम्ही कपडा बनवतो. रिअलमध्ये त्यांची फॅक्टरी नाही असते. कारण ज्याची फॅक्टरी आहे ना, त्याची फॅक्टरीचं नाव पण सेम असतो आणि त्याच्या दुकानचे जे फर्म आहे त्याचे पण नाव सेम असतो. तर हे वस्तू तुम्ही लक्षात घ्या का जो व्यक्ती फॅक्टरीचा व्हिडिओ बनवतो आहे ना, व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवतो आहे फॅक्टरी, तर ते वस्तू घ्या. त्याला सांगा का हे तुझी फॅक्टरी आहे आणि हे तुझे दुकान आहे, तर त्याचं नाव सेम पाहिजे आम्हाला. जर तुझी फॅक्टरी आहे तर आम्हाला फॅक्टरीमध्ये घेऊन जा, आम्ही बघणार आहेत. आम्हाला नॉलेज पाहिजे का कुठला कपडा आहे, कसा बनतो आणि किती मीटर आहे. हे वस्तू ती आम्हाला जानकारी पाहिजे. तर आम्हाला फॅक्टरी घेऊन जावा, मग आम्ही तुमच्यासोबत परचेसिंग करणार आहेत का आम्ही तुमच्यासोबत बिझनेसचा कंटिन्यू करणार आहेत. हे सर्व वस्तू त्यांना सांगा, त्यांच्यासोबत जानकारी घ्या. जर ज्याची फॅक्टरी आहे तो व्यक्ती तुम्हाला 100% फॅक्टरीमध्ये दाखवणार आहे. ज्याची फॅक्टरी नाही आहे तो तुम्हाला बहाणे देईल
का बुवा आमची फॅक्टरी 10 किलोमीटर दूर आहे, 15 किलोमीटर दूर आहे या 20 किलोमीटर दूर आहे. तर असे फ्रॉडचे व्हिडिओ नका बघू. हे बात तर खरी आहे का सुरतला कपड्यांचं माहेरघर म्हणलं जातं, कारण की साडी जे आहे ते सुरतमध्ये बनते. असं नाही आहे का साडी सुरतमध्ये बनते तर प्रत्येक वस्तू तुम्हाला सुरतमध्येच भेटणार आहे. महाराष्ट्रीयन साडी आहे, जशी आपली येवला पैठणी आहे, शालू आहे, हे आपलं महाराष्ट्रामध्ये बनते. बनारसी साडी आहे ती UPमध्ये बनारसमध्ये बनते. हँडवर्कची जी साडी आहे ते कोलकातामध्ये बनते. सुरतमध्ये बनते तर फक्त डेलीवेअर प्रिंटेड आणि फॅन्सी साड्या. तर तुम्हाला जर सुरतमध्ये येत आहे ना, तुम्हाला जर कोणी सर्व वस्तू एकच ठिकाणी देते, जसं प्रिंट आहे, वर्क आहे, बनारसी आहे, सिल्क आहे, तर ते ट्रेडर्स आहे. ट्रेडर्स आहे मीन्स की ते मॅन्युफॅक्चरिंगकडून घेता मग ते सेल करतात. आता सुरतमध्ये डेलीवेअर आणि वर्कवाली साडी बनते, फॅन्सी साडी. बाकी आपली पैठणी आहे, सिल्क आहे, बनारसी आहे, हे सर्व वस्तू इथं बनतच नाही. हे गोष्ट आहे. आणि जर सुरतमधून तुम्ही हे वस्तू घेताय तर ज्या रेटमध्ये तुम्ही सेल करशाल ना, त्या रेटमध्ये तुम्हाला इथं सुरतमध्ये भेटणार आहे. तर तुमचा बिझनेस 100% फ्लॉप होणार आहे. तर हे वस्तू ते तुम्ही जानकारी घ्या का जी वस्तू जिकडे बनते तिकडे स्वस्त भेटणार आहे. आता मी तुम्हाला सांगतो का सुरतमध्ये फ्रॉड कशा प्रकारे होते. जर फर्स्ट तुम्ही सुरत स्टेशनवर उतरताना तर तुम्हाला या टाईपमध्ये ऑटोवाले भेटतील, जसे की रिक्षेवाले, जे तुम्हाला म्हणतील का तुम्हाला फॅक्टरी घेऊन जातो, जिथं तो कपडा बनतो तिथं तुम्हाला घेऊन जातो. तर तसं काही नाही आहे. जर त्यांची फॅक्टरी आहे तर ते उन्हातानात दिवसाचे 12-24 तास ते ऑटो का बरं चालवतात, कारण की त्यांना भेटतो कमिशन. 10% त्यांना कमिशन भेटतं. हा आपला आहे सुरतचा रिंग रोड. हे रिंग रोडवरती पण तुम्ही बघशाल, रोडावर तुम्हाला खूप सारे मुलं भेटतील. लहान मुलापासून तर ओल्ड एजपर्यंत तुम्हाला इथं माणसं बघायला भेटणार आहेत, मुलं बघायला भेटणार आहेत, जे तुम्हाला सांगतील का आपली फॅक्टरी आहे, आपली फॅक्टरीमध्ये चला आम्ही तुम्हाला 40 रुपयापासून, 30 रुपयापासून, 20 रुपयापासून, 99 रुपयापासून साडी देतो. तर ते पण ब्रोकर असतात. तर हे गोष्ट पण तुम्ही लक्षात घ्या, कारण ब्रोकरसोबत जर तुम्ही काम करशाल तर 100% तुम्हाला माल मागातला भेटणार आहे. कारण तो दुकानदार जो आहे तो स्वतःच्या खिशातून काही त्यांना देणार नाही. जी 100 रुपयाची साडी आहे ते तुम्हाला 150 रुपयामध्ये देणार, तर तो ब्रोकरला कमिशन देणार आहे. तर हे वस्तू तुम्ही लक्षात घ्या. जर तुम्ही सुरत येत आहे तर कुठलाही रिक्षावाला ना ब्रोकर्स कोणासोबतही जायचं काही जरूरत नाही आहे. कुणाचाही व्हिडिओ बघताय, कोणासोबत बी संपर्क करताय तर डायरेक्ट त्यांना कॉन्टॅक्ट करा. सुरत स्टेशन येत आहे तर त्यांची गाडी बोलवा किंवा त्यांचा माणूस बोलवा किंवा त्यांचं लोकेशन घ्याने डायरेक्ट त्यांची फॅक्टरीला व्हिजिट करा. तर तुम्हाला कपडा स्वस्त भेटणार आहे आणि चांगला भेटणार आहे आणि मार्जिनेबल भेटणार आहे. राहिली दुसरी गोष्ट, जर व्यवसाय करायचा आहे ना तर आपल्याला एक्सचेंजमेंट करावं लागतं. जसं की आता सोशल मीडियाचा जमाना आहे, AI जमाना आहे. तर सोशल मीडियाच्या हिशोबाने मिशो, फ्लिपकार्ट आहे, त्याच्यावर नवीन कलेक्शन अपडेट होतो. नवीन बघता आजकालचे जनरेशन अशी आहे जे सोशल मीडिया बघून जास्त ॲक्टिव्ह होतं. तर ट्रेंडच्या हिशोबाने तुम्हाला कलेक्शन ठेवावं लागतं. 15 दिवसात, महिन्यातून 2 महिन्यातून तुम्ही माल एक्सचेंज करा, कलेक्शन ठेवा. जर तुम्हाला बिझनेस करायचा आहे ना तर कलेक्शन अपडेट करावं लागेल. असं नाही का तुम्ही एकदा लाख रुपयाचा माल घेतला, मग ते तुम्ही 6 महिने, वर्षभर दुकानमध्ये ठेवला, मग तुम्ही म्हणताय अरे यार माझा बिझनेस फ्लॉप झाला. तसं नाही आहे. माल घेताय ना 2 महिने तर पहिले बघा आपल्या एरियामध्ये काय चालतो आहे, लोकांना काय पसंत आहे. आता तुम्हाला माहिती आहे आता रक्षाबंधन आहे, दिवाळी येणार आहे, प्लस श्रावण येणार आहे. त्याच्या अनुसार हे बांधणी, लेरिया, वर्कवाली साडी, फॅन्सी साडी, हे सर्व वस्तू चालणार. त्या टाईपचं कलेक्शन तुम्ही ठेवा. म्हणजे कसं ट्रेंडच्या अनुसार तुम्ही काम करशाल ना तर तुम्हाला बिझनेसमध्ये 100% मुनाफा होणार आहे. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एवढंच जानकारी देणार आहे. बाकी अजून काही जानकारी देणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून द्या, व्हिडिओला लाईक करून द्या. कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा का तुम्ही व्हिडिओ कुठून पाहताय. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यासाठी खूप लवकर घेऊन येणार आहे. त्याच्यासाठी जय हिंद आणि जय महाराष्ट्र.